हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द एजू दिशा. आज आपण इयत्ता 6वी चॅप्टर 12वा शेकडेवारी यामधील सराव संच 30 पाहणार आहोत. या सराव संचामध्ये 6 उदाहरणे आपल्याला दिलेली आहेत, शाब्दिक उदाहरणे आहेत. यामध्ये काय करायचं आपल्याला, टक्केवारी काढायची आहे. आता तुम्हाला माहिती आहे किती पैकी आणि किती गुण यामध्ये फरक आपण कधीही काढताना आपण 100%मध्येच काढत असतो. शेवटी तुमची 800 पैकींची मार्क्स असू द्या आणि 700 पैकींचे मार्क्स असू द्या, आपण जेव्हा पर्सेंटेज सांगतो तेव्हा ते 100 पैकी किती पर्सेंटेज मिळालेत असेच आपण पाहत असतो. तर आपल्याला या ठिकाणी या पद्धतीनेच काढायचं आहे. या परीक्षेत शबानाला 800 पैकी 736 गुण मिळालेत, तर तिला किती टक्के गुण मिळालेत? आता हे किती टक्के, मग हे जेव्हा टक्केवारीमध्ये जेव्हा आपण गुण काढतो तेव्हा ते 100%पैकी घ्यावे लागतात आपल्याला. तर आपण सॉल्व करूयात हा क्वेश्चन या ठिकाणी. तर फर्स्ट क्वेश्चन आहे शबानाला. आता शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले, तर आपल्याला काय करावं लागेल, टक्केवारीत रूपांतर करावं लागेल यासाठी. तर आपण या ठिकाणी घेऊयात लिहून शबानाला आपण 1% गुण मिळालेत असे मानून घेऊयात. आता 1% काढायचं आपल्याला, तर आपण काय करणार आहोत, जेव्हा त्याला ए बरोबर किती मिळालेत, तिला 800 पैकी 736 गुण मिळालेत, म्हणजेच आपल्याला टक्केवारीमध्ये काढायचे किती टक्के गुण, म्हणून आपण त्याला काय करू, 100 मल्टिप्लाय करू. आता या ठिकाणी हे 2 0 कट होतील, राहिलेत काय आपले 8. तर 8 ने ह्याला वर भागूयात, 8 9 72, 1 उरला. इथे हा 1 दिसतोय तुम्हाला, हा 1 आणि हे 6 म्हणजेच 8 2 16. काय आले या ठिकाणी आपली याची किंमत 92%. आले लक्षात? टक्केवारी काढताना आपल्याला गुणाकारात हा 100 घ्यावे लागतात. दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आपण या ठिकाणी. दहीहंडा गावातील शाळेत 500 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येतं, तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही आणि किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येतं? चालतंय, आपण हा सॉल्व्ह करायला क्वेश्चन घेऊयात. आधी आपण काय करूयात या ठिकाणी, की त्यापैकी किती विद्यार्थ्यांना पोहता येतं यांचं टक्केवारीमध्ये आपण काढून घेऊयात. सो आपण 500 विद्यार्थ्यांपैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येतं, मल्टिप्लाय बाय 100. आता या ठिकाणी आधी आपण काढणार आहोत किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येतं. तर आपण काय करणार आहोत, टक्केवारीमध्ये काढताना आपण त्यांना काय करणार आहोत, गुणाकारात 100 घेणार आहोत. हे 2 शून्य कटतील, 5 उरले, 5 1 5, 5 7 35 आणि हे 0, म्हणजेच काय आलं, 70% विद्यार्थ्यांना पोहता येतं. आणि काय या ठिकाणी दुसरा क्वेश्चन काय विचारला आपल्याला, तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येतं, तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. आता हे 70% काय निघलेत आपले, पोहता येतं, आणि आपल्याला बाकीचे राहिलेले काय आहेत आपले, पोहता न येणारे. मग या ठिकाणी आपण काय करू, आधी आपले किती विद्यार्थी आहेत, आपले टोटल 500 विद्यार्थी टोटल आहेत. एकूण विद्यार्थी 500 विद्यार्थी एकूण, ओके. त्यामधले 350 विद्यार्थी कोणते आहेत आपले, 350 विद्यार्थी पोहता येणारे. या ठिकाणी आलं लक्षात, 500 विद्यार्थी एकूण आहेत आपले, 350 विद्यार्थी काय आहेत आपले, पोहता येणार आहेत. या 500 मधून जर आपण 350 वजा केले तर आपले किती येतील, 150 विद्यार्थी येतील. आणि हे 150 विद्यार्थी कोणते असतील, पोहता न येणारे. आलं लक्षात? आता हे 150 विद्यार्थ्यांचा आपल्याला टक्केवारीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजेच काय करणार आहोत आपण, 500 पैकी, लक्षात आलं का, आपल्याला कधी पण पैकी जे असतात ते आपल्याला खाली घ्यावे लागतात, आणि जे काही आपल्याला प्राप्त आहे, जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते काय करावं लागतं, आपल्याला वरती मांडावं लागतं. म्हणजेच काय आपलं काय आलं इथं, 500 पैकी किती विद्यार्थ्यांना पोहता येत नाही, सॉरी, 150 विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. आपल्याला टक्केवारीत काढायचं आहे, त्यामुळे आपण 100 त्याला गुणणार आहोत. हे 2 शून्य कटतील या ठिकाणी, 5 1 5, 5 3 15, हे 0, म्हणजेच काय आलं आता या ठिकाणी, 30% विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. म्हणजे काय आलं या ठिकाणी, 70% विद्यार्थ्यांना पोहता येतं, तर 30% विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. या ठिकाणी आपल्या या क्वेश्चनचं दोन्हीही आन्सर आलेला आहे. थर्ड क्वेश्चन पाहूयात आपण या ठिकाणी.
प्रकाशने शेतातील 19,500 चौरस मीटर शेत जमिनीपैकी 75% जमिनीत ज्वारी पेरली, तर त्याने किती चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली? आता काय केलंय त्यांनी? 19,500 चौरस मीटर त्यांचा काय आहे? शेतीचा एक भाग आहे. त्यापैकी त्याने 75% जमिनीत काय केलंय? ज्वारी पेरली आहे. राहिलेली त्याने किती चौरस मीटर जागेत? मग आता 75% म्हणजे 19,500 पैकी 75% त्यांनी काय केलंय? ज्वारी पेरलेली आहे. मग म्हणजे त्यांनी किती टक्के, म्हणजे त्यांनी किती जागेमध्ये ज्वारी पेरली? आता याचं आपल्याला टक्केवारी त्यांनी दिलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला जागा म्हणजे संख्येत काढायची आहे. आता टक्केवारी त्यांनी दिलेली आहे. आपल्याला टक्केवारी न काढता आपल्याला तो भाग काढायचा आहे की त्यांनी किती जमिनीमध्ये किती जागेत त्यांनी ज्वारी पेरलेली आहे. सो आपण या ठिकाणी सॉल्व्ह करायला घेऊया. थर्ड क्वेश्चन आहे आपला या ठिकाणी. या ठिकाणी 75%. आता हे 75% म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल. 75% हा जो टक्केचं जर हे या ठिकाणी चिन्ह आहे, हे चिन्ह म्हणजे काय असतं माहितीये का? 75 भागिले 100. आलं लक्षात? म्हणजे 75% त्यांनी काय केली? ज्वारी पेरलेली आहे. किती किती चौरस मीटर आहे त्यांचं? 19,500. म्हणजेच 19,500 पैकी 75% त्यांनी काय केली आहे? ज्वारी पेरलेली आहे. या ठिकाणी आपण काय करूयात? सॉल्व्ह करायला घेऊयात. हे 2 0 कटतील, हे 2 0 कटतील. राहिलं काय आपले? 75 गुणिले 195. याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर याचा आन्सर काय मिळेल आपल्याला? 14,625. आलं लक्षात? काय मग काय आलं आपल्या या ठिकाणी आन्सर? 14,625 चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली. आलं लक्षात? टक्क्यांमध्ये काढायचं असते तेव्हा आपल्याला गुणिले 100 करावं लागतं. आणि जर आपल्याला टक्केवारी दिली असेल आणि आपल्याला पूर्ण जागा घ्यायची असेल, एकूण टोटल घ्यायची असेल, तर त्यावेळी आपल्याला 100 पैकी जी ती टक्केवारीमध्ये दिलेली संख्या असेल ती घ्यावी लागते आणि गुणिले एकूण या पद्धतीने आपल्याला मांडणी करावी लागते, तेव्हा आपलं आन्सर निघतं. चौथा क्वेश्चन आहे. सोहमला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 40 मेसेजेस आलेत. किती आले? एकूण 40 मेसेजेस. त्यापैकी 90% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छे व्यतिरिक्त किती मेसेजेस आलेत? या ठिकाणी काय दिले आपल्याला? टक्केवारीमध्ये त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे? त्यांची टोटल मेसेजची संख्या काढावी लागेल, तेव्हा आपल्याला या गणितापर्यंत पोहोचता येईल. आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. त्यांनी काय सांगितलेलं आहे? सोहमला वाढदिवसाचे एकूण 40 मेसेजेस आले आहेत. या ठिकाणी आपण राईट डाऊन करून घेऊयात. सोहमला वाढदिवसाचे एकूण 40 मेसेजेस आले आहेत. या 40चे 90% सांगितले त्यांनी. 40चे 90% मेसेजेस काय आहेत? वाढदिवसाचे आहेत. त्या व्यतिरिक्त जे मेसेजेस आलेले आहेत म्हणजेच 10% ते कोणते मेसेजेस असतील? इतर मेसेजेस असतील. सो आपण इथे सॉल्व्ह करायला घेऊया. 90% त्यांनी काय दिले आपल्याला? 90% कोणते मेसेजेस आहेत? वाढदिवसाचे. सो आपण इथे घेऊयात 90%. माहिती आहे तुम्हाला सांगितले मी, हे 90% म्हणजे काय असतं? 90 भागिले 100. एकूण किती मेसेजेस आहेत? 40. हे 2 शून्य कटतील, हे 2 शून्य कटतील. राहिले किती? सॉरी, हे 40 आहेत. यातला एक 0 कटेल, हा एक 0 कटेल, हा एक 0 कटेल, हा एक 0 कटेल. राहिले आपले 4 9 36. म्हणजेच किती? वाढदिवसाचे काय विचारलं आपल्याला? वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले? म्हणजे काय झालं? 36 मेसेज जे आहेत, 36 मेसेजेस आहेत वाढदिवसाचे. किती? 40 पैकी. मग 40 मायनस 36 राहिले किती? 4. मग 4 मेसेजेस काय असतील? इतर मेसेजेस असतील. वाढदिवसाच्या शुभेच्छे व्यतिरिक्तचे जे मेसेजेस असतील ते 4 असतील. म्हणून 4 मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छे
व्यतिरिक्त. हा क्वेश्चन आपला इथे सॉल्व्ह झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहून घेऊयात. एका गावातील 5,675 लोकांपैकी 5,448 लोक साक्षर आहेत, तर गावाची साक्षरता किती टक्के आहे? आता या ठिकाणी काय केलं आहे, टोटल दिलेली आहे आपल्याला, लोकांपैकी या लोकांपैकी एवढी एवढी अशी टोटल दिलेली आहे. आपल्याला याचं कन्वर्ट काय करायचं आहे, टक्केवारीमध्ये करायचं आहे. सो आपण टक्केवारीमध्ये न करता आता टक्केवारीमध्ये करायचं आहे. सो आपण त्याचं सॉल्व्ह करायला घेऊयात. 5 नंबर क्वेश्चन आहे. 5,675 लोकांपैकी 5,448 लोक साक्षर. या ठिकाणी आपण मांडणी करून घेऊयात. 5,675 पैकी 5,448 लोक साक्षर आहेत. आपल्याला काय करायचं आहे, आता टक्केवारीमध्ये काढायचं आहे. म्हणून आपण काय करू, गुणिले 100 करूयात. सो आता इथे आपल्याला भागायचं, आपल्याला हे शॉर्ट फॉर्म करायचा आहे याचा. 5 एक 5, 5 एक 5, 1 उरला, 5 त्रिक 15, 2 उरले, 5 5 25, 5 2 10 आणि हे 0 ॲज इट इज. आता याचं आपलं काय येणार आहे, याचं 5,448 भागिले 1135 गुणिले 20. या ठिकाणी आपलं आलेलं आहे. पुन्हा याला 5 ने भाग जाईल. 5 2 10, 1 उरला, 5 2 10, 3 उरले, 5 7 35 आणि 5 चौक 20. या ठिकाणी आपला आणखीन भाग आलेला आहे. 5,448 भागिले 227 गुणिले 4. आणखीन या ठिकाणी भाग जाईल आपला. तर डायरेक्ट आता आपण काय करूया, तिकडं 227 भागिले 5,448 याला 227 ने भागून घेऊयात. 227 चा दोन्ही भाग बसेल या ठिकाणी 4,000 आपले 454 या ठिकाणी येईल. 4 गेले 0 आणि या ठिकाणी 54 मधून 45 गेले, काय येईल आपला आन्सर 9. या ठिकाणी राहिलेले 8 आपण खाली घेऊयात. 227 चौक नि भाग झाली ते 908 0 0 म्हणजे आपला इथे भाग काय आला, आपला 24 आलेला आहे. 24 गुणिले 4 आपलं काय 4 चौक 16, 6 7 आला 1, 4 2 8 आणि 1 9 आला आपला आन्सर. म्हणजेच गावाची साक्षरता किती आली, 96%. म्हणून गावाची साक्षरता 96% आहे. या ठिकाणी आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. एका निवडणुकीत जांभूळ गावातील 1200 महिलांपैकी 1,080 महिलांनी मतदान केले, तर वडगावातील 1700 महिलांपैकी 1,360 महिलांनी मतदान केले. तर कोणत्या गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे? या ठिकाणी 2 गाव दिलेले आहेत आणि दोन्ही गावांमध्ये महिलांच्या मतदानाचं आपल्याला एकूण प्रमाण काढायचं आहे. सो आपण काढायला घेऊयात. जांभूळ गावातील किती महिला आहेत, 1200. या ठिकाणी आपला 6 नंबरचा क्वेश्चन आहे. आधी आपण काय करूयात, जांभूळ गावातील मतदानाचं प्रमाण काढूयात आणि त्यानंतर आपण काय वडगावातील महिलांचे प्रमाण काढूयात आणि दोन्ही गावातील मतदानाचं कम्पेअर केल्यानंतर आपलं जे मतदान आहे कोणत्या गावाचं जास्त आहे किंवा कमी आहे ते आपल्या या ठिकाणी निघेल. जांभूळ गावातील मतदान 1500 महिलांपैकी 1500 महिला आहेत, 1200 महिला आहेत. 1200 महिलांपैकी किती मतदान झाले महिलांचं, 1,080. आता आपल्याला काय करायचं आहे, यांचं प्रमाण काढायचं आहे. 1200 महिलांपैकी 1,080 मतदान झालेलं आहे. आपल्याला टक्केवारी द्यायचे, 100 न त्याला गुणूयात. हे 2 शून्य कटतील, हे 2 शून्य कटतील, 12 न भागूयात. 12 1 12, 12 9 अष्टोदरचे आणि 0 ॲट्रिसिटीज. म्हणजेच काय झालं आहे, जांभूळ गावातील महिलांचं मतदान किती टक्के झालेलं आहे, 90%. या ठिकाणी आपण घेऊयात लिहून, जांभूळ गावातील महिलांचे मतदान 90% झाले.
नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी काय दिलेला आहे, वडगावातील महिलांचं प्रमाण दिलेलं आहे त्यांनी सेकंडमध्ये. वडगावातील महिलांचे मतदान किती दिलेले आहे त्यांनी, 1700. 1700 पैकी किती महिलांचे मतदान झालेले आहे, 1360. आपल्याला टक्केवारीत काढायचं आहे यांचं. सो आपण गुणाकारात 100 घेऊयात. हे 2 शून्य कटतील, हे 2 शून्य कटतील. 17ने याला भागूयात. 17 8 36 असे, 0ला 0 ॲटीचे. आपला आन्सर काय आले, 80%. सो इथे आपण घेऊयात लिहून, वडगावातील महिलांचे मतदान 80%. तर आपल्याला या ठिकाणी या दोघांमधील फरक दिसतो. जांभूळ गावातील मतदान किती झाले आहे महिलांचे, 90%. तर वडगावातील महिलांचे मतदान किती झालेले आहे, 80%. तर कोणत्या गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे, तर आपण या ठिकाणी लिहून घेऊयात, जांभूळ गावातील महिलांचे प्रमाण जास्त आहे. याप्रमाणे आपला हा सराव संच 30 सोडवून झालेला आहे. तुम्हाला हा सराव संच आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरही करा.